रत्नागिरी शहराजवळील परकार रुग्णालयात भीषण आग लागल्याची घटना घडली. रुग्णालयातील डायलिसिस विभागातील वातानुकूलन यंत्रणेला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आग लागल्याचे लक्षात येताच रुग्णालय प्रशासनाने तत्काळ हालचाल करत सर्व रुग्णांना सुरक्षितपणे अन्य रुग्णालयांमध्ये हलवले. समयसूचकता आणि तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व रुग्ण सुरक्षित असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून घटनेमुळे परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. सगळ्यांचे मी मनापासून आभार ऑडिओ नाही तहसीलदार साहेब, म्युन्सिपाल्टीची सगळी मंडळी वेळेत इथं आली आणि एक अत्यंत दुर्दैवी शॉर्ट सर्किट होऊन जी आग लागली होती ती विझवण्यात आलेली आहे. जे जे पेशंट त्या बाजूला होते त्यांना ऑलरेडी इथून योग्य स्थळी बाहेर काढलेलं आहे आणि इतरही पेशंटला बाहेर काढण्याचं काम योग्य प्रकारे झालेलं आहे. आता असा कुठलाही पेशंट इथे आत राहिलेला नाही आहे ज्याला काही इजा होऊ शकते. आग आटोक्यात आहे आणि कोणालाही काही झालेलं नाही आहे. दुर्दैवाने हे झालं. आता इलेक्ट्रिशियन आणि ती सगळी मंडळी जी आहे ती याची कारणं शोधून काढतील आणि ती विस्तारल्यानंतरच पुन्हा पेशंटला ॲडमिट करण्याची प्रक्रिया सुरू होईल. गंभीर पेशंटला कोणती काही जास्त गंभीर वगैरे झाले तसं काही? कोणालाही गंभीर इजा झालेली नाही, कोणाला इजासुद्धा झालेली नाही. सर्व पेशंटना वेळेत बाहेर काढलं गेलेलं आहे आणि योग्य स्थळी त्यांना हलवलं. हो पाठी घ्या थोडं. कंटिन्युअस आज काय झालं आहे, उष्णता वाढल्यामुळे कंटिन्युअस AC चालू आहे आणि त्या कुठल्या तरी एका ACला पहिल्या मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असं मला कळतं आहे. पण त्याची आता शोध करावा लागेल कशामुळे आग लागली. तर ICUचे पेशंट कुठे शिफ्ट केले? ICUचे पेशंट ऑलरेडी बाहेर काढून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलेले आहेत. एकूण किती पेशंट होते आतमध्ये? एकूण किती पेशंट शिफ्ट केलं? एकूण किती पेशंट शिफ्ट तर किती पेशंट होते? एकूण किती पेशंट शिफ्ट केलं? मॅडमने बोला जरा. हो डेटा देत आहे. पेशंटच्या सर्व नातेवाईकांनी कृपया घाबरून जाऊ नका. त्यांना योग्य स्थळी हलवलेलं आहे. हॉस्पिटलमध्ये हा सगळा डेटा तुम्हाला मिळेल तुम्हाला कुठल्या हॉस्पिटलमध्ये, कारण जिथे जिथे उपलब्धता होती त्याप्रमाणे ती हलवली आहेत सगळी मंडळी आणि त्यांचा डेटा तुम्ही द्या. सर 51 पेशंट होते आणि त्याच्यामधले 7 ICUचे होते. सगळे पेशंट आता स्टेबल आहेत. किती पेशंट हलवले? आत्ता आम्ही ICUचे प्रायोरिटीवरती हलवले. किती येते? ICUचे 7 पेशंट हलवले आणि याला सिव्हिलला जे आम्ही हलवले ते डायलिसिसचे 2 आहेत आणि बाकी मिळून एकूण टोटल 5 आलेले आणि बाकी आता सगळं वरती मॅनेज झालं आहे. सगळं स्टेबल आहे, सगळं आहे. आता एक 15-20 मिनटात आम्ही कॅज्युअल्टीला सगळे पेशंट आत घेऊ, एक चेक करू आणि त्यांच्या डिपार्टमेंटला परत सेटल करू. नाऊ एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल. आमची सिस्टीम पण इंटॅक्ट होती, फक्त प्रिकॉशन्स म्हणून आम्ही सगळ्यांना बाहेर आणलं होतं.